नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सर्व विद्यार्थी आणि पालक वाट पाहत होते की एक्झॅक्टली एमबीबीएस बीडीएस राऊंड 2 महाराष्ट्र स्टेट केव्हा सुरू होईल. तर आता सीईटी सेलकडून नोटीस नंबर 16 जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये एक्झॅक्टली काय काय सांगितले ते बघून घेऊ शकता आपण. याचा टाइम टेबल दिलेला आहे कॅप राऊंड 2 ग्रुप ए म्हणजे एमबीबीएस बीडीएस साठीचा. तर आता राऊंड 1 नंतरचं ज्या काही सीट मॅट्रिक्स आहे, पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स, तर ते 19 तारखेला आपल्याला समजेल, की कोणत्या कॉलेजच्या किती सीट्स या राउंड 2 साठी अवेलेबल असतील त्या. त्यानंतर कॉलेजेसचं ऑप्शन फॉर्म, कारण की आता फक्त चॉईस फिलिंग करायचं, रजिस्ट्रेशन वगैरे सर्व विद्यार्थ्यांचं ऑलरेडी झालेलं आहे. आता फ्रेशली आपल्याला डबल चॉईसेस द्यावे लागतात. आधीचे चॉईसेस राहतील का? तर ते राहणार नाहीत. नव्यानं आपल्याला चॉईस फिलिंग करावी लागेल एमबीबीएस आणि बीडीएस साठी. तर ते एक्झॅक्टली 20 तारखेपासून 22 तारखेपर्यंत चॉईस फिलिंग आहे. 22 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत चॉईस फिलिंग दिलेली आहे. 20, 21, 22 असे 3 दिवस दिलेले आहेत. आणि मग ह्या कॅप राउंड 2 चा रिझल्ट लागणार आहे 24 तारखेला. ज्या विद्यार्थ्यांचा राउंड 2 ला नंबर लागेल, अशा सर्व विद्यार्थ्यांना फिजिकली तिथे जाऊन ॲडमिशन घ्यावं लागेल. ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि जे काही कॉलेजच्या फीचा डी हे देण्यासाठी 25 तारखेपासून 29 तारखेच्या 5:30 वाजेपर्यंत टाईम त्यांनी दिलेला आहे. अशा पद्धतीने हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. बाकीचा राउंड 3 चा टाईम टेबल वगैरे ते नंतर पुढे डिक्लेअर करतील. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आता एमबीबीएस आणि बीडीएस राउंड 2 साठी महाराष्ट्र स्टेटसाठी चॉईस फिलिंग करायची आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना 20 तारखेपासून चॉईस फिलिंग चालू होणार आहे याची काळजी घ्यायची आहे. 19 तारखेला आपल्याला सीट मॅट्रिक्स समजेल आणि इथून पुढचे सर्व प्रोसेस तुमचे चॉईस फिलिंग करण्यापासून ते ॲडमिशन पर्यंत आपण सर्व तुम्हाला माहिती आणि गाईडलाईन्स प्रोव्हाईड करणार आहेत मित्रांनो. थँक सो मच.